शासनाने सीलिंगच्या कायद्याअंतर्गत अ, आगरगाव आणि पळसगाव येथील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या समाजातील अनेक शेतकऱ्यांना जमिनीचे वाटप करण्यात आले होते. परंतु या सर्व शेतकऱ्यांच्या नावावर सातबारे सुद्धा बनलेले आहे. परंतु गेल्या मागील 27 वर्षांपासून अजूनपर्यंत या जमिनीचा ताबा या शेतकऱ्यांना न मिळाल्यामुळे आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटून या संदर्भातलं निवेदन सादर करणार आहोत. हा प्रश्न मागील 27 वर्षांपासून ही सगळी मंडळी शासनाची उंबरठे झिजवत आहे. परंतु अजूनपर्यंत शासनाने देऊ केलेल्या जमिनीचा प्रत्यक्ष ताबा या शेतकऱ्यांना मिळालेला नाही आहे. अ, अनेकदा या संदर्भातला काही न्यायालयीन प्रक्रिया झाल्याची सुद्धा माहिती आहे. परंतु या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये या सर्वसामान्य शेतकऱ्यांवर अन्याय करण्यापेक्षा यांना तातडीने जमिनी वाटप करणे, त्या जमिनीचा प्रत्यक्ष ताबा देणे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि या संदर्भात गेल्या 27 वर्षांपासून या सर्व शेतकऱ्यांचा लढा सुरू आहे. जर येत्या काळामध्ये काही दिवसांमध्ये जर यांना या प्रत्यक्ष जमिनीचा ताबा मिळाला नाही, तर शासनाच्या विरुद्ध, प्रशासनाच्या विरुद्ध आम्ही तीव्र आंदोलन या ठिकाणी करणार आहोत. जो शासनाच्या मूळ उद्देशातून यांना जमिनीचं वाटप करण्यात आलेलं आहे. समाजातील अनुसूचित जाती आणि जमातीतील हे सगळे लोक आहे. यांना समाजाच्या मुख्य प्रवाह आणण्याच्या उद्देशाने शासनाने जमिनी दिलेल्या आहे. या जमिनी न दिल्यामुळे यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुद्धा मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे आणि शासनाच्या मुख्य उद्देशाला हरताळ फासण्याचं काम हे प्रशासन करत आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत तातडीने यांना जमीन वाटप होणं अत्यंत महत्त्वाचं आहे.